फक्त तुम्ही यूट्यूबवरती कन्सिस्टंट राहावा आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल, हे खरंच खरं आहे का मिथ आहे? चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर हॅलो गाईज, माझं नाव वर्ष आहे आणि मी यूट्यूबवरती मागचे 1 वर्ष झालं कॉन्टेंट क्रिएशन करते आहे. आणि आजचा आपण टॉपिक चूज केला आहे की कन्सिस्टन्सी म्हणजेच सक्सेस यूट्यूबवरती. हे खरंच खरं आहे का? तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छिते की ही एक मिथ आहे. जर तुम्ही खूप सारे मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ पाहिले असतील, खूप साऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहिले असतील, जे गाईड आहेत, जे कोच आहेत, ते यूट्यूबवरती खूप मोठे झाले आहेत, त्यांनी बऱ्याच वेळा सांगून ठेवलं असेल की कन्सिस्टन्सी म्हणजेच सक्सेस यूट्यूबवरती. पण ते काही अर्थानं खरं नाही आहे. कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे पण पुरेशी नाही आहे. आता मी असं का म्हणते, चला व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला पॉईंट, कन्सिस्टन्सी म्हणजे काय? तर कन्सिस्टन्सी म्हणजे असं नाही की तुम्ही रोज व्हिडिओ अपलोड करावा. कन्सिस्टन्सी म्हणजे असं पण नाही की तुम्ही दिवसाआड व्हिडिओ अपलोड करावा. तर कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही एक सेट करून ठेवलेला असतो पॅटर्न की तुम्ही आठवड्यातून एकदा अपलोड कराल, आठवड्यातून 2दा अपलोड कराल. काहींसाठी कन्सिस्टन्सी दररोज अपलोड कराल, काहींसाठी दिवसाआड अपलोड कराल. तर इन शॉर्ट कन्सिस्टन्सीची डेफिनेशन अशी आहे की तुमचे जे फॉलोअर्स आहेत, तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत, ऑडियन्स आहेत, ते तुमचा व्हिडिओ कधी एक्सपेक्ट करतील. जसं की काही क्रिएटर्स आहेत जे एव्हरी संडेला व्लॉग टाकतात. तर आज संडे म्हणजे मी जर त्या क्रिएटरची फॉलोअर असेल तर मी एक्सपेक्ट करणार आज संडे म्हणजे ह्या व्यक्तीचा मला व्लॉग बघायला येईल. तर ती झाली कन्सिस्टन्सी. ठीक आहे. आता पॉईंट नंबर 2, फक्त कन्सिस्टन्सी का वर्क करत नाही? आता ही गोष्ट मी तुम्हाला डीपमध्ये सांगते. असं इमॅजिन करा की एक व्यक्ती आहे, ती रोज त्याच्या जेवण करण्याचा व्हिडिओ टाकते की मी जेवण करतोय. ठीक आहे. आज व्हिडिओ टाकला, एक्साइटमेंटमध्ये तुम्ही आज व्हिडिओ बघाल. तो कन्सिस्टंट आहे, तो दर रविवारी व्हिडिओ टाकताय. नेक्स्ट संडेला तुम्ही बघाल की ती व्यक्ती जेवण करते. त्याच्या नेक्स्ट संडेला तुम्ही विचार कराल की खरंच बघू का नको, मला तर त्यातून काहीच भेटत नाहीये, काय तर ते फक्त जेवणच करतंय. तरी पण कदाचित तुम्ही बघाल. त्याच्या नेक्स्ट संडेला तुम्ही तो व्हिडिओ नाही बघणार, कारण तुम्हाला त्याच्यातून काहीच क्वालिटेटिव्ह भेटत नाहीये, त्याच्यातून तुम्हाला एंटरटेनिंग काहीच भेटत नाहीये, त्याच्यातून तुम्हाला नॉलेज काहीच भेटत नाहीये. तर फक्त कन्सिस्टन्सी इथं काम करत नाही. कन्सिस्टन्सीसाठी तुम्हाला दररोज काहीतरी ॲड ऑन करावं लागतं, काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा ट्विस्ट ॲड करावा लागतो तुमच्या व्हिडिओमध्ये. किंवा एक सिम्पल प्रश्न की माझ्या ऑडियन्सला काय बघायला आवडेल, तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मग तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की काय कॉन्टेंट बनवायचं आहे. आता तिसरा पॉईंट, आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं की फक्त कन्सिस्टन्सी मॅटर करत नाही. तर मग काय रिॲलिटीमध्ये काय मॅटर करतं? तर क्वालिटी कंटेंट. क्वालिटी कंटेंट म्हणजे काय की तुम्ही सपोज, मी जसं की एक व्यक्ती जेवतानाचं एक्झाम्पल दिलं थोड्या वेळापूर्वी, आता आपण तेच एक्झाम्पल थोडंसं स्ट्रेच करूयात. सपोज मी आज जेवण करते, आज मी बनवली भेंडीची भाजी. भेंडीची भाजी लोकांना आवडत नाही, पण मी त्याच्यामध्ये कसं स्पाइस ॲड केला आणि मी कशी छान बनवली वगैरे. उद्या मी जेवते कारल्याची भाजी. असं म्हणजे तुम्ही काहीतरी एक त्याच्यामध्ये स्पाइस ॲड करा, तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळं ॲड करा की आज मी फक्त भाज्या खाणार, आज मी फक्त हिरव्या भाज्या खाणार. मग लोकांना एक्साइटमेंट राहील की अरे बापरे, हा तर काल ह्यानं फक्त भाज्या खाल्ल्या, कदाचित आज मी फक्त चपाती खाणार, फक्त पाव खाणार किंवा काहीही. थोडासा ट्विस्ट ॲड केला तर लोक बघण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. सोबत तुमचं स्टोरी टेलिंग. तुम्ही बोलताय कशा पद्धतीनं, तुम्ही बोलताय किती. तुम्ही असं नाही ना की तुम्ही अचानक गोष्ट सुरू व्हायच्या आधीच गोष्टीचं तात्पर्य सांगून मोकळं झालाय किंवा गोष्ट कम्प्लीटच नाही झाली मध्येच तुम्ही तात्पर्य सांगताय, तर ती गोष्ट वर्क होत नाही. स्टोरी टेलिंग खूप जास्त गरजेचं आहे. तिसरी गोष्ट गरजेची आहे थंबनेल. तुमचा व्हिडिओ लोक का बघतील? कारण सपोज जर माझे जे रोजचे फॉलोअर्स आहेत, जे मला नेहमी बघतात, ते कदाचित तुमचा फक्त नॉर्मली फोटो बघून तुमच्या व्हिडिओवरती येतील. पण एखादी व्यक्ती अशी आहे, खूप नवीन आहे, ज्यानं तुम्हाला कधीच पाहिलं नाही, तर ते तुमचा फोटो बघून तुमच्या व्हिडिओवरती टॅप करणारच नाहीत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे थंबनेल. चौथी गोष्ट आहे तुमच्या व्हिडिओचं टायटल. कधी कधी थंबनेलवरून मेसेज क्लिअर होत नाही, तर तुम्ही टायटल काय टाकताय ती पण गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, क्वालिटी कंटेंट, स्टोरी टेलिंग, थंबनेल, तुमचा व्हिडिओचं टायटल आणि सोबत कन्सिस्टन्सी, तर तुम्ही खूप चांगले क्रिएटर बनू शकता. तर ह्या व्हिडिओला मी एंड करेल एका स्लोगननं की कन्सिस्टन्सी गरजेची आहे.
कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची आहे, पण फक्त कन्सिस्टन्सी पुरेशी नाही आहे. कन्सिस्टन्सीसोबत तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी ॲड कराव्या लागतील आणि कन्सिस्टन्सीसोबत तुम्हाला व्हिडिओ इंटरॅक्टिव्ह बनवावा लागेल. कन्सिस्टन्सीसोबत तुम्हाला व्हिडिओ असा बनवावा लागेल की लोक ते पुन्हा पुन्हा बघतील. शेअरेबल कंटेंट बनवावा लागेल की मी असं काहीतरी करते की ह्यानं काहीतरी वेगळं केलं बरं का, चला मी माझ्या नवऱ्याला पाठवते, बघ तुझा नवरा पण असं करतो का, चला मी माझ्या फ्रेंडला पाठवते. असं काहीतरी करून एक शेअरेबल कंटेंट बनवा आणि कन्सिस्टन्सी ठेवाचं. एवढं बोलून मी माझा आजचा व्हिडिओ स्टॉप करते. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नॉलेजेबल वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा फेवरेट पार्ट कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.